नमस्कार. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी गुढीपाडवा असणार आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवशी घरासमोर गुढी उभारणे म्हणजेच विजय, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करणे होय. पण गुढी उभारताना काही नियम पाळणे खूप महत्त्वाचे असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही नियम बघणार आहोत जे की गुढी उभारताना तुम्हाला उपयोगी येतील. नियम क्रमांक 1. गुढी नेहमी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला उभारावी, कारण उजवी बाजू शुभ मानली जाते. 2. गुढी लावताना स्वच्छ आणि पवित्र वातावरण असावे. घर स्वच्छ करून अंघोळ करून मगच गुढी उभारावी. गुढीसाठी वापरले जाणारे कापड शक्यतो रेशमी व केशरी किंवा पिवळ्या रंगाचे असावे, कारण केशरी किंवा पिवळा रंग हा समृद्धी आणि तेजाचे प्रतीक मानला जातो. पांढऱ्या किंवा काळ्या कपडा नसावा. गुढीवर साखरेची गाठी, कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळी आणि फुलांची माळ नक्की असावी, कारण कडुलिंब आरोग्याचे प्रतीक आहे, तर साखरेची गाठी गोडवा आणि आनंद दर्शवते. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढी उभारताना ओम ब्रह्म ध्वजाय नमः असा मंत्र करावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. गुढी सूर्य उगवल्यानंतर आणि सकाळीच उभारावी. संध्याकाळपर्यंत गुढी ठेवून नंतर विधीपूर्वक उतरावी. त्याचबरोबर पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असल्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे, व्यवसाय किंवा सोने चांदीची खरेदी करणे चांगले मानले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.